नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवरती। आज आपण आयुष्यमान भारत योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामध्ये 5 लाखापर्यंत वैद्यकीय उपचार मोफत काय आहे, आयुष्यमान भारत योजना कसा करायचा ऑनलाइन अर्ज याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर आपण आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आर्थिक दृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत पंतप्रधान मंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना राबवली जात आहे। देशातील कोट्यावधी लोक या योजनेतील सहभागी झालेले आहे। या योजनेतून लाभार्थ्यांना 5 लाखांचे मोफत उपचार दिले जातात। केंद्राने 2018 पासून या योजनेला सुरुवात झाली। तर चला जाणून घेऊयात या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ कोण घेऊ शकते, लाभार्थ्यांची पात्रता कशी निश्चित होते, त्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा, आयुष्यमान योजनेचे गोल्डन कार्ड म्हणजे नक्की काय, ते कसे मिळवायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सरकारकडून मिळतं गोल्डन कार्ड। कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकते। आयुष्यमान भारत योजना ही योजना सरकारची आरोग्य योजना आहे। या योजनेअंतर्गत सरकार लोकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड प्रदान करते। या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाखापर्यंत उपचार मोफत मिळवू शकतो। कोण करू शकतं अर्ज? आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावं। जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव SCCC 2011 मध्ये असलं पाहिजे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल SCCC म्हणजे काय? SCCC म्हणजे सामाजिक आर्थिक। तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल। यासाठी तुम्हाला सर्वात आधी mera.pmj.government.in या वेबसाईटवरती जावं लागेल। ऑनलाइन अर्ज कसा करावा? सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबर आणि स्क्रीनवर दिसलेला कॅप्चा कोड टाइप करावा लागेल। तुमचे रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवर OTP येईल, तो स्क्रीनवर दिलेल्या रिकाम्या जागेमध्ये भरा। आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल। तिथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात त्या राज्याचा पर्याय निवडा। मग तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक, रेशन कार्ड किंवा RSBY URN नंबर टाका। जर तुमचं नाव तुम्हाला समोर ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूस दिसत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। तुम्ही फॅमिली मेंबर टॅबवर क्लिक करून योजनेसंदर्भातील तपशील देखील तपासू शकता। याशिवाय तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता। आशा करते तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेबद्दल सविस्तर माहिती लक्षात आली असेल। तर अशा पद्धतीचं आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नक्की काढून घ्या आणि 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळवा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।